नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात हृदयाची ठेच ही कथा. संकेत, अहो कुठे निघालात? आज रविवार आहे. भार्गवी म्हणाली. अगं आलोच जरा, बाहेर जाऊन येतो. हेल्मेट घालत संकेत म्हणाला. आज आपण बाहेर जाणार होतो. रविवार आहे. आज सुट्टी आहे म्हणूनच तर. भार्गवी, हे बघ, मला उशीर होत आहे. सारखी काय ग कटकट करते? कंटाळा आला आहे मला तुझा. संकेत वैतागून म्हणाला. त्याने हेल्मेट काढून एका हातावर अडकवले. अहो असं काय बोलत आहात? 6 महिन्यात तुमचं मन भरलं माझ्यापासून? हो, कंटाळा आला आहे मला तुझा, तो म्हणाला. अहो लग्नाआधी तर माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी कारण शोधत होता आणि आता आपलं लग्न झालं आहे तर तुम्ही माझ्यापासून दूर राहण्याची कारण शोधत आहात. तू मला प्रश्न विचारते? तुला काय माहिती बाहेर काय काय काम असतात? तू कधी इतक्या मोठ्या शहरात राहिली नाहीस. संकेतने टोमणा मारला. मी नाही मोठ्या शहरात राहिली, पण मला पण समजतं सगळं. लग्न झाल्यापासून तुमचं वागणं मी जवळून बघितलं आहे. काय बघितलं आहे? काय चुकीचं वागतो मी? त्याने दरडावून विचारले. त्याचा चढा आवाज ऐकून आतल्या खोलीतून सासू सासरे बाहेर आले. हॉलमध्ये उभे राहून ते दोघं भांडत होते. ते काय झालं ते बघायला सासू सासरे बाहेर आले होते. काय बघितलं म्हणून काय विचारता? स्वतःला विचारा, काय आणि कसं वागत आहात तुम्ही? संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर कुठे बाहेर जाता? रात्री 10-10 वाजेपर्यंत कुठे असतात? रात्री किती वेळा घरी जेवण करता? कधी जेवण करता, कधी नाही. मनात आलं तसं वागत आहात. रात्री उशिरा येता, आल्यावर झोपून जाता. माझ्याशी बोलायला देखील वेळ नाही तुमच्याकडे, तिने तक्रार केली. अहो लग्नाला 6 महिने आता कुठे पूर्ण होत आहेत. तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही? असं कोणी वागतं का आपल्या बायकोसोबत? अजून नवीन आहे आपलं लग्न. ती भाऊक झाली होती. भार्गवी, काय ग? लग्न झालं म्हणजे काय 24 तास तुझ्या पदराला पकडून बसू? का तुला सारखं मिठीत घेऊन बसू? अहो मी असं नाही म्हणत. भार्गवी, मी लग्न केलं आहे तुझ्याशी. स्वतःला तुझा गुलाम नाही बनवलं. तुझ्यासोबत 24 तास चिकटून राहिला. लग्न म्हणजे काय फेविकॉलचा जोड नाही आहे? संकेत वैतागून बोलत होता. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. हो हो, आलो 5 मिनिटात, असं म्हणत त्याने फोन आन्सर केला, नंतर खिशात ठेवला. हे बघ भार्गवी, मला तुझं हे वागणं, बाहेर जाताना टोकणं, प्रश्न विचारणं आवडत नाही. अगं आपल्या लग्नाशिवाय माझं स्वतःच असं एक स्वतंत्र आयुष्य आहे. काय आजकालच्या मॉडर्न लाईफ मध्ये मेलोड्रामा करते? चल येतो मी. मम्मी पप्पा बाय, मला यायला उशीर होईल. बेफिकीरपणे बोलत संकेत बाहेर पडला. जाताना खूप जोरात त्याने फ्लॅटचा दरवाजा बंद केला. भार्गवी, अगं पुरुष आहे तो. पुरुषाला असं बायकोच्या पदराला बांधून राहणं आवडत नाही. तिच्या सासूबाई दीपालीबाई तिला समजावत म्हणाल्या. सुनबाई, तो माझा मुलगा आहे. पुरुषाला असं लगाम घातलेलं नाही आवडत. तुला काय वाटतं, त्याने तुझ्यासाठी स्वतःला तुझा गुलाम बनवावं? तुझ्या मनाप्रमाणे वागावं? त्यालाही त्याचं स्वतःचं लाईफ आहे. तू त्याला बांधून नको ठेवू, सासरे अनिलराव म्हणाले. भार्गवी, तो मुलगी नाही की त्याचा पाय घसरेल. त्याला समजतं आपण काय वागावं. या घराण्याचा कुलदीपक आहे तो. तू या घरची सुनबाई आहेस. तू तुझं कर्तव्य कर. माझ्या मुलाचं कर्तव्य काय आहे ते त्याला शिकवायला जाऊ नको. तुझं काम घर गृहस्थी सांभाळणं आहे. या कुटुंबाला आमचा पुढचा वंशज देणं आहे, जो या घराचं नाव पुढे चालवेल. अहो बाबा, माफ करा मला, मी थोडं स्पष्ट बोलते. कोण म्हणालं घराचं नाव लौकिक फक्त मुलंच वाढवतात? कुठल्या पुस्तकात लिहिलं आहे मुलींचा पाय घसरतो, मुलगा कधी चुकत नाही ते? त्यांचं पाऊल कधी वाकडं पडणार नाही? तिने विचारलं. अहो आई, उलट मुलंच कारणीभूत असतात मुलीला वाकडं पाऊल टाकण्यासाठी. मला यांच्या वागण्यात बदल झालेला जाणवला, म्हणूनच त्यांना त्यांचं पाऊल वाकडं पडू नये म्हणून अडवत होते. तुम्ही यांचं वागणं बघा आणि मग विचार करून सांगा. मी बोलून दाखवलं. तुम्हाला देखील भविष्यातील संकटाबद्दल सूचना देत आहे. आज तुम्ही त्यांना पाठीशी घालत आहात. माहित नाही, कदाचित त्यांचं उद्या असं एखादं वाकड पाऊल पडेल, तुमच्या घराण्याचं नाव उंचवण्याऐवजी अधिक बदनाम करून जाईल. मी फक्त मला वाटलं ते सांगितलं. बाकी काय वागायचं, कसं वागायचं तुमची मर्जी. मग माझ्यावर दोष नका ठेवू.
मी तुम्हाला याआधी असं काही विपरीत घडण्याची शक्यता आहे अशी कल्पना नव्हती दिली म्हणून, भार्गवी म्हणाली. त्या दोघांच्याकडे बघत आतल्या बेडरूम मध्ये ती निघून गेली. संकेतचे आई वडील तिच्या बोलण्याचा विचार करत होते. त्यांना समजत नव्हतं काय करायचं. नवरा बायकोमध्ये पडायचं की त्यांचं त्यांना भांडण सोडवू द्यायचं. ही असली कसली मानसिकता आहे. मुलगा घराचं नाव लौकिक वाढवतो, मुलगी घराचं नाव खराब करते. किती छोटी विचार करण्याची पद्धत. ती स्वतःशीच बडबडत होती. आत आल्यावर तिने तिचा लॅपटॉप सुरू केला. ती एक ग्राफिक डिझायनर होती. ऑनलाईन काम करत होती. स्वतःचा छोटा व्यवसाय होता. तिचा नवरा एका कंपनीत कामाला होता. त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं. लग्नानंतरचे नवलाईचे 9 दिवस उलटून गेले. आता नवऱ्याने त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली होती. गेल्या महिनाभरापासून संकेतचं घराबाहेर वेळ काढणं वाढलं होतं. काहीतरी होतं जे एक बायको म्हणून भार्गवीला खटकत होतं. पण नक्की काय ते समजत नव्हतं. मनाची घुसमट होत होती. सासू सासऱ्यांचा त्यांच्या मुलावर संपूर्ण विश्वास होता. त्यांनी संकेतला त्याच्या वागण्याबद्दल काही विचारलं नाही, टोकलं नाही, रोखलं नाही. हळूहळू दिवस सरत होते. संकेतचं वागणं सुधारत नव्हतं. तिने त्याला प्रश्न विचारायचे, त्याने उत्तर देणं टाळायचं किंवा कोणताही बहाणा करत निघून जायचं. हेच घडत होतं. तिचा संयम संपत येत होता. शेवटी मनाची घुसमट मोकळी करण्यासाठी ती तिच्या माहेरी आली. आई, मी 2 दिवस माहेरी जाऊन येते. आईबाबांची खूप आठवण येते, भार्गवी सासूबाईंना म्हणाली. सासू सासरे यांनी कोणतीही आडकाठी केली नाही. लग्नानंतर भार्गवी माहेरी आली होती. तिचे आई वडील तिचे खूप लाड करत होते. ती आईबाबांच्या सहवासात सासरचं नवऱ्याचं वागणं बोलणं थोडी विसरली होती. म्हणजे निदान विसरण्याचा प्रयत्न तरी करत होती. या 2-3 दिवसात संकेतने नाही तिला फोन केला, ना तो तिला माहेरी सोडवायला आला, ना तिला न्यायला आला. ही गोष्ट तिच्या आई वडिलांना खटकली. आई, आज निघते का दुपारी? जेवण झाल्यावर भार्गवी म्हणाली. अगं आलीच आहेस तर राहा ना, आईने आग्रह केला. नको का आई, तिकडे कामं करायची आहेत. आता स्वतःचं ऑफिस सुरू करायचा विचार आहे, तर त्यासाठी तयारी करायची आहे. भार्गवी, अगं संकेत येणार आहे ना न्यायला? तिच्या वडिलांनी विचारलं. नाही बाबा, त्यांना यायला वेळ नाही. भार्गवी, ये इकडं, माझ्याजवळ बस, बाबा म्हणाले. काय झालं बाबा? ती त्यांच्या शेजारी बसत म्हणाली. तिने त्यांच्या कपाळाला हात लावून बघितलं. बाबा, काही त्रास होतो आहे का? डॉक्टरकडे जायचं का? तुम्हाला काय हवं आहे का? ती एकामागून एक प्रश्न विचारत होती. मला काहीही नाही झालं. माझी झाशीची राणी माझ्यासोबत असताना मला कशाला काय होईल? त्यांनी तिला शांत केलं. थोडी थट्टा करून तिला हसवलं. मग काय झालं बाबा? तुम्ही एकदम अचानक मला बोलवलं? भार्गवी म्हणाली. मी तुझ्याकडे तू इथं आल्यापासून बघत आहे. काय झालं बाळा? तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन का आहे? बिझनेसमध्ये काही अडचण आहे का? सासरी काही त्रास? संकेत व्यवस्थित वागतो ना तुझ्याशी? बाबांनी स्पष्ट शब्दात विचारले. तिनं मान खाली घातली. बाळा, मी तुझा बाबा आहे. तुझ्या चेहऱ्यावरची रेष वाचू शकतो. बोल बाळा, काय झालं आहे? भार्गवी, मी आल्यापासून बघत आहे. तुला ना संकेतचा फोन आला, ना तुझ्या सासू सासरे यांच्यापैकी कोणाचा फोन आला. तुझी चौकशी देखील त्यांनी साधी केली नाही. हे त्यांचं वागणं बरोबर नाही. तूही अचानक घरी आलीस. आल्यापासून चेहऱ्यावर खोट्या आनंदाचा मुखवटा लावून बसली आहेस, आई म्हणाली. आई, सासरे मला काही त्रास नाही त्याचा. सासू सासरे काही मला कधी कोणत्या गोष्टीला आडकाठी करत नाहीत. बिझनेस पण चांगलं चालू आहे. पण ती हाताची बोटांची चुळबुळ करत म्हणाली. हा बाळा, बोल. आम्ही तुझ्या सोबत आहोत. आई, काय होत आहे ते नक्की समजत नाही, पण काहीतरी गडबड वाटते. तिनं बोलायला सुरुवात केली. आई, संकेत, त्याचं वागणं गोंधळात टाकणारे आहे. त्यांचं ऑफिस सुटल्यावर तो कुठे जातो ते समजत नाही. लग्नाआधी माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी कारण शोधत असणारा संकेत आता माझ्यापासून दूर राहण्याची बहाणे शोधत आहे. ना त्यांचा घरी येण्याचा वेळ ठरलेला आहे, ना जेवण खाणं करण्याची वेळ ते पाळतात. रात्री 10 वाजेपर्यंत घराच्या बाहेर असतात. आल्यावर मनात असेल तर जेवतात, नाही तर उपाशी झोपतात. जरी आग्रह केला किंवा उठवलं तर बाहेर हॉलमध्ये जाऊन झोपतात. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नाहीत. सासू सासरे कोणीही त्यांना काहीही प्रश्न विचारत नाहीत.
मी विचारलं तर मलाच शांत राहायला सांगतात. त्याला पदराला बांधून ठेवत आहे, त्याला कंट्रोल करण्याचे प्रयत्न करत आहे असे म्हणतात. आई बाबा त्यांच्या वागण्यात काहीतरी गडबड आहे, पण काय ते समजत नाहीये. भार्गवीने मनातलं सगळं काही त्यांना सांगितलं. काही वेळ दोघही आपापल्या विचारात हरवले. भार्गवीचा स्वतःचा व्यवसाय होता. ऑनलाईन काम करत होती ती. संकेतचं स्थळ त्यांना त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने सुचवलं होतं. संकेत नोकरी करत होता. बहिणीचं लग्न झालं होतं. आई वडील आणि मुलगा सगळे एकत्र राहत होते. दोघांनी एकमेकांना भेटून पसंत केले होते. संकेत तिला तिचा बिझनेस करायला सपोर्ट करणार होता. त्याची नोकरी देखील चांगली होती. सगळं जुळून आलं होतं. 6 महिन्यांपूर्वी अगदी थाटामाटात तिच्या आई वडिलांनी भार्गवीचं लग्न करून दिलं होतं. सुरुवातीला सगळं सुरळीत चालू होतं. मग अचानक असं काय घडलं की संकेतचं वागणं बोलणं बदललं. भार्गवी बाळा, कोणावरही आरोप करण्यासाठी काहीतरी ठोस कारण हवं, आई म्हणाली. तुझ्याकडे तुझ्या म्हणण्याला दुजोरा देणारे पुरावे हवेत, तरच तू त्यांना प्रश्न विचारू शकतात, बाबा म्हणाले. भार्गवी, काही असेल तरी तू घाबरू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी खंबीर उभे आहोत. बाबा बरोबर बोलत आहेत. चूक नसताना विनाकारण तडजोड करायची नाही, आई म्हणाली. हो आई, मी कोणत्याही संकटाचा सामना करेल. चुकीच्या वेळी तडजोड करणार नाही, भार्गवी म्हणाली. आई आणि बाबा दोघांच्या हातात हात घेऊन ती म्हणाली, आई बाबा, तुम्ही माझ्यासोबत आहात तर जगातल्या कोणत्याही संकटाचा सामना करताना माझे पाय लटपटणार नाहीत. थँक्यू आई बाबा, माझ्यासोबत उभं राहण्यासाठी. मी असं कोणतंही काम करणार नाही ज्यामुळे तुमची मान खाली जाईल. आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन भार्गवी सासरी आली. तिने तिला खटकणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि अखेरीस ते सत्य समोर आलंच, ज्याची तिने कधी कल्पना देखील केली नव्हती. एक दिवशी संकेत घरी आला तर घरासमोर पोलिसांची जीप बघून चक्रावला. कसल्याशा अशुभ शंकेने त्याचं मन धास्तावलं. तो धावतच घरी आला. आई बाबा, तुम्ही ठीक आहात ना? आई वडिलांना समोर सुखरूप बघून त्याच्या जीवात जीव आला. काय झालं आई? हे पोलीस का आले आहेत? काय घडलंय घरात? चोरी झाली आहे का? कोणी कसली तरी धोकादारी केली आहे का? संकेतने आधी काळजीने विचारलं. शेवटचं वाक्य कुत्सितपणे भार्गवीकडे बघून विचारलं. भार्गवी, काय झालं आहे? तू अशी पुतळ्यासारखी का उभी आहेस? काही बोलत का नाहीस? अरे संकेत, ते पोलीस, आईने बोलण्याचा प्रयत्न केला. क्रमशः लेखिका वेदा. श्रोते हो, कसा वाटला कथेचा पहिला भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. नक्की संकेत काय लपवतोय भार्गवीपासून हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. धन्यवाद.